फोडीचं राजकारण चाललंय, सत्तेसाठी आणि पैशासाठी. आज टीईटी आणि नीटच्या पेपर आणि महाराष्ट्र हे एकूण विचाराचं राज्य आहे. शिक्षणामध्ये अव्वल नंबर असलेलं हे राज्य आहे. पण शिक्षणाची पूर्ण वाट देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची लावली. नीट देखील पेपर फुटी ही कोणत्याही मंत्र्याच्या संमतीशिवाय शक्य नाही. नीटची जी अरेस्ट होणार ते लोक 100% दोषी आहेत, पण त्याचा सूत्रधार जो आहे तो मंत्रालयात आणि वर दिल्लीमध्ये बसला आहे. ते मात्र अजूनही मोकळे फिरत आहे. एकही राजीनामा नाही, खतमवृत्ती केली जात नाही. उलट मोदीची जाऊन कासवासोबत परत राज्यामध्ये आहेत. पण आपल्या राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवत आहे, विद्यार्थी आत्महत्या करतायत या ठिकाणी. शिक्षक जे आहेत, शिक्षक ज्यांनी एवढं त्यांचं आयुष्य दिलं आहे, त्यांना खरं तर टीईटीच्या विरोधात अपील करायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारने. ते न करता त्यांना परीक्षा द्यायला लावली, तो पेपर परीक्षेचा अभ्यास करायला लागला, तो पेपर फोडला आणि आज त्यांना आणि ती परीक्षा रद्द झाली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की शिक्षणामध्ये पण आता एवढं राजकारण होतं. शिक्षणाची वाट लावली आहे. युवकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे सरकार करतं. लक्ष नाही आहे. फक्त खासदार आमदार कसे फोडायचे, पैशाचा वापर सत्तेसाठी कसा करायचा ह्या गोष्टीकडे